यानंतरची एक मोठी बातमी आहे। सातारामधल्या सासपडेमधून 13 वर्षीय मुलीच्या हत्येमुळे सध्या गावामध्ये तणावाचं वातावरण पसरलंय। साताऱ्यातील पीडितेच्या मारेकऱ्याला फाशी द्या अशी संतप्त मागणी आंदोलकांनी केलेली आहे। या संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे सध्या आपल्या सोबत आहे। प्रकाश जी, मला सांगा की अजून सुद्धा हा आरोपी सापडत नाहीये, नेमकं पोलीस करतायत तरी काय? काय एवढा वेळ लागतो या कारवाईला? सिद्धेश, गेल्या काही दिवसापूर्वी साताऱ्यातील सासपडे या तालुक्यामध्ये आर्या चव्हाण या 13 वर्षाच्या मुलीवर सागर चव्हाण या मुलाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातच त्या मुलीचा अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्नामध्ये त्या मुलीचा खून झालेला आहे आणि या खून झाल्यामुळे गावातील जी लोक आहेत ते चिडलेले आहेत, कारण की घराच्या शेजारीच राहणारा जो सागर आहे त्या सागरने या मुलीचा खून केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं होतं आणि या मुलाने गेल्या काही महिन्यामध्ये एका अशाच मुलीवरती, अल्पवयीन मुलीवरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता आणि या अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्नामुळे जो त्याला पुन्हा अटक झाली होती आणि त्या अटक झालेल्या केसमध्ये जी ही मुलगी आहे मृत्युमुखी पडलेली, तिच्या घरातील जी मंडळी होती त्या मंडळींनी त्या मुलाला फटको लागण्यासाठी प्रयत्न केला होता असं त्याचा समज असल्यामुळे त्याने हे कृत्य केल्याचं बोललं जात आहे आणि त्या प्रकरणात चिडून जाऊन ह्या मुलाने ह्या मुलीचा खून केल्याचं सुद्धा बोललं जात आहे। त्यामुळे हे जे गाव आहे ते पूर्णपणे आक्रमक झालेलं असून या मुलाला फाशी देण्याची सुद्धा मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे। सिद्धेश, धन्यवाद प्रकाश, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल।